नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या नवीन एमसीक्यू मॅरेथॉन व्हिडिओ सिरीज मध्ये. मित्रांनो, आपण चालू करतोय एमसीक्यू मॅरेथॉन फ्री ऑफ कॉस्ट आपल्या या प्लॅटफॉर्मवर. म्हणजेच काय, येणारी 2024-25 ची असिस्टंट टाउन प्लॅनरची एक्झाम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने देता यायला पाहिजे. त्यासाठी दररोज एका टॉपिकवरचे काही सिलेक्टेड क्वेश्चन घेऊन इझी, मीडियम आणि डिफिकल्ट या पद्धतीने तयार करून तुमच्या समोर दाखवले जातील. त्यासाठी तुम्हाला काही वेळ दिला जाईल आणि त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये तुम्हाला क्वेश्चनचं जे काही आन्सर असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर मी ते आन्सर सांगत जाईल. सो रोज तुम्हाला अशा पद्धतीने काही एमसीक्यू टाइप क्वेश्चन्स आपल्या प्लॅटफॉर्मवर मिळतील. त्यासाठी सगळे व्हिडिओ प्रॉपरली बघा आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी प्रॉपर तयारी करा. ओके, सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन. म्हणजेच आजचा जो टॉपिक आहे तो आहे टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात. सो पहिला क्वेश्चन काय आहे मित्रांनो, बघा. अंडर द एमआरटीपी ऍक्ट 1966 who is the authority responsible for preparing a town planning scheme? सिंपल क्वेश्चन आहे. ओके, तुम्हाला याचा आन्सर चूज करायचा आहे. ए म्युनिसिपल कॉर्पोरेशन, बी टाउन प्लॅनिंग ऑफिसर, सी स्टेट गव्हर्नमेंट, डी अप्रोप्रिएट प्लॅनिंग ऑथॉरिटी. ओके, यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे? क्लियर? सो लेट्स सी. आन्सर इज डी. डी यासाठी, कारण यासाठी काय की अप्रोप्रिएट प्लॅनिंग ऑथॉरिटी यासाठी दिलंय कारण टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा डेव्हलपमेंट प्लॅन ह्या तुम्हाला स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा करू शकते किंवा लोकल ऑथॉरिटी सुद्धा करू शकते. त्यामुळे अप्रोप्रिएट हा वर्ड परफेक्ट येणार. त्यासाठी ऑप्शन डी हे करेक्ट आहे. क्लियर? लेट्स हॅव अ सेकंड क्वेश्चन. इन टाउन प्लॅनिंग स्कीम अंडर द एमआरटीपी ऍक्ट 1966 द मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ लँड दॅट कॅन बी रिझर्व फॉर पब्लिक पर्पज इज. किती असतात मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ लँड जी की पब्लिक पर्पज साठी रिझर्व केली जाते ती किती असते? 25% ए, 35% बी, 40% सी अँड 50% डी. ओके, आय थिंक तुम्ही आन्सर गेस केलेलं असेल. तर लक्षात ठेवा, जी काही लँड पब्लिक पर्पजेस किंवा पब्लिक अम्युनिटीज साठी ठेवली जाते ती असते मित्रांनो 40% और अप टू द 40%. ओके, जर का इन केस पेपर मध्ये जर का क्वेश्चन असेल अशा टाइपचा आणि आन्सर जर का अप टू 40% असेल तर ते सुद्धा इथे करेक्ट येणार. म्हणजेच काय, मॅक्सिमम 40% पर्यंतची जी काही लँड आहे ती रिझर्व केली जाते पब्लिक पर्पजेस साठी. क्लियर? म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट. थर्ड, आफ्टर प्रिपरेशन अ ड्राफ्ट टीपीएस इज सबमिटेड टू विच ऑथॉरिटी फॉर सँक्शन. खूप सिंपल आहे. आजचे जेवढी क्वेश्चन आहे खूप सिंपल आहे आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन तुमचा बरेचदा कॉन्फिडन्स बिल्टअप करतात किंवा आपल्याला एवढे इझी क्वेश्चन येत आहेत किंवा जमत आहे यासाठी असे क्वेश्चन असणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होतो किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो अशा पद्धतीचे एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी. सो ऑब्व्हियसली आफ्टर द प्रिपरेशन ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम काय होतं की प्लॅनिंग ऑथॉरिटी तो अप्रुव्हल साठी किंवा सँक्शनिंग साठी कोणाकडे पाठवतो तर स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवतात. म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येणार. क्लियर? नेक्स्ट, 4, who is appointed to finalize the redistribution of plot in a town planning scheme? A city engineer, B revenue officer, C arbitrator, 4th D collector. सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 4. क्लियर? जर का तुम्ही सेक्शन 72 मधून जर का गो थ्रू केलं असेल, सेक्शन नंबर 72 अपॉइंटमेंट ऑफ आर्बिट्रेटर अँड हिज फंक्शन किंवा पॉवर. ओके, किंवा त्याचे जे काही काम आहे आर्बिट्रेटरचे त्या संदर्भात जो सेक्शन नंबर 72 आहे. म्हणजेच काय, आर्बिट्रेटर विल डिसाइड, आर्बिट्रेटर विल रिडिस्ट्रीब्यूट, आर्बिट्रेटर differ that scheme into the final and preliminary scheme. Preliminary it is the part of planning process and final is the part of financial process. Clear? So that दोन्ही फर्स्ट 9 मंथ मध्ये आणि फायनल स्कीम ही 18 मंथ मध्ये होणं कंपल्सरी आहे टोटल ऍग्रीगेट पिरियड मध्ये. नाउ फिफ्थ क्वेश्चन, द फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम बिकम्स enforceable when?
फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम कधी एनफोर्सेबल होईल किंवा कधी लागू होईल किंवा कधी लागू करण्यात येईल या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. क्लियर. अप्रूव्ड बाय द लोकल ऑथॉरिटी, अप्रूव्ड बाय द आर्बिट्रेटर, sanctioned by the state government and published in the official gazette, registered by the sub register. Okay, so obviously simple questions आहे. Obviously काय आन्सर असणार आहे? sanctioned by the state government and it is published in the official gazette. बरोबर आहे. त्याच वेळेला तशा पद्धतीने जी काही डेट लागू केली असेल त्या डेट पासून तो फोर्स मध्ये येत असतो. पण मेन आहे which should be sanctioned from the state government आणि ती ऑफिशियल गॅझेट मध्ये पब्लिश सुद्धा होणं गरजेचं असतं. म्हणून क्वेश्चन नंबर 5 ला ऑप्शन नंबर सी हा करेक्ट येतो मित्रांनो. 6. As per the MRTP Act 1966, which of the following components can be included in a town planning scheme? MRTP Act 1966, which of the following component cannot be included म्हणतायत. लक्षात घ्या. Cannot be included in the town planning scheme. So reconstitution of plot, it is the part of our town planning scheme. Designation of land for a public purpose, obviously जी काही लँड असेल ती 40% किंवा अप टू द 40% पर्यंत आपण डेजिग्नेट करतो पब्लिक पर्पजेस साठी. रेग्युलेशन ऑफ बिल्डिंग साइट्स इन केस ऑफ सम काइंड ऑफ रिस्ट्रिक्शन जर का घालून दिले असतील हाईटच्या संदर्भात टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये तर त्यासाठी तुम्हाला माहित आहे की आपल्याला कॉम्पेन्सेशन मिळत नाही. म्हणजे रेग्युलेशन्स ऑफ अ बिल्डिंग हाईट it is also the type of component of our town planning scheme. Removal of encroachment on forest land, म्हणजेच काय फॉरेस्टच्या जमिनीवरचं अतिक्रमण काढून टाकणे हटवणे. इट इज नॉट द पार्ट ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम और कॉम्पोनंट ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम. म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट येणार कारण की त्यांनी कॅन नॉट बी विचारलाय म्हणून ऑप्शन 4 हा करेक्ट येतोय. क्लियर. नेक्स्ट question number 7. What is the maximum permissible compensation payable under the TPS when the original value of land is higher than final allotment? Clear. 100% of the difference, 75% of the original value, market value as determined by the arbitrator, no compensation is payable. तर no compensation is payable ही कंडिशन कुठे अप्लाय होते तुम्हालाही माहित आहे. जर का ती जमीन इन केस ऑफ काही पब्लिक अम्युनिटीज मध्ये गेली असेल किंवा त्याच्या केसमध्ये तुम्हाला कोणत्याही केसमध्ये किंवा फायनल लेआउट मध्ये किंवा फायनल रिकॉन्स्ट्रक्शन मध्ये प्लॉट मिळाला नाही त्यामध्ये तुम्हाला कॉम्पेन्सेशन दिलं जाईल. म्हणजे नो कॉम्पेन्सेशन इज पेएबल ही कंडिशन इथे अप्लायच होणार नाही. पण ही कंडिशन कधी अप्लाय होऊ शकते नो कॉम्पेन्सेशन? जर का डिक्लेरेशनच्या आधी एखाद्याने बिल्डिंग केलं असेल किंवा एखादी प्लॉट डेव्हलप केला असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल स्ट्रक्चर असेल ते जर का टाउन प्लॅनिंग स्कीम इम्प्लिमेंट करताना अडथळा होत असेल तर त्या बदल्यात केलं जातं. पण आफ्टर द डिक्लेरेशन जर का कोणी एखादा व्यक्ती डेव्हलपमेंट करत असेल आणि ते जर का डेव्हलपमेंट त्याने आफ्टर द डिक्लेरेशन केलं असेल तर त्या संदर्भात त्याला कोणत्याही पद्धतीचं कॉम्पेन्सेशन पे केल्या जात नाही. 100%, 75% हा क्लॉजच नाहीये मित्रांनो आपल्यामध्ये. ओके. सो 100%, 75% हे कुठंच नाहीये. म्हणजेच काय जे काही मॅक्झिमम परमिसिबल कॉम्पेन्सेशन पे केलं जातं इट इज अबाउट द मार्केट व्हॅल्यू ॲज डिटरमाइंड बाय आर्बिट्रेटर. क्लियर. सो दॅट जी काही मार्केट व्हॅल्यू डिटरमाइन करेल आर्बिट्रेटर अंडर द सेक्शन 72 त्यानुसार ती कॉम्पेन्सेशन पे केल्या जात असतं. म्हणून 7 ला सी करेक्ट येणार. 8. इन TPS if planning authority proposes to deduct land for amenities, which of the following is correct regarding the deduction limit? Maximum 30% only, can be up to the 50% with the consent, up to 40% without compensation, no deduction is permitted without compensation. Clear? चला सांगा पटकन आन्सर काय असू शकतं. ओके. सो ऑब्वियसली आन्सर इज सी. काय होतं अप टू द 40% विदाउट कॉम्पेन्सेशन जी काही टोटल लँड असेल जी काही पब्लिक अम्युनिटीसाठी रिझर्व करण्यात आली होती ती टोटली सगळ्या पद्धतीच्या म्हणजेच काय ती जर का मॉर्गेजेस मधनं किंवा त्याच्यावरचे जे अधिकार हक्क आहे हे डायरेक्टली ट्रान्सफर होतात प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे. म्हणूनच काय की अप टू द 40% विदाउट कोणत्याही पद्धतीचं कॉम्पेन्सेशन न देता
ती फ्री फ्रॉम ऑल एन्कुम्बरान्सेस ती ट्रान्सफर केली जाते प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे. क्लियर? सो ऑप्शन सी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 8. 9. Under TPS, land readjustment is based on the principle of market value equalization, proportional reduction and redistribution, arbitrator reallocation by authority, court-led land auction. आता यामध्ये ऑप्शन ए बिलकुल लागत नाही आणि ऑप्शन डी येत नाही, तुम्हाला माहिती आहे. दोन तर सरळ निघून गेले. मग काय म्हणतात? प्रपोर्शनल रिडक्शन अँड रिडिस्ट्रीब्युशन, म्हणजे सगळ्यांचं सारखंच रिडक्शन होईल याची काय गॅरंटी नाहीये. प्रपोर्शनल रिडक्शन अँड रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे जेवढं रिडक्शन झालं असेल तशा पद्धतीने रिडिस्ट्रीब्युशन होईल हे पण सांगता येत नाही. बरोबर आहे? किंवा एकाच ठिकाणी तुम्हाला त्याच ओरिजिनल प्लॉट मध्ये तुमचा फायनल प्लॉट मिळेल याची पण गॅरंटी नाही. क्लियर? सो ओरिजिनल प्लॉट मे बी डिफर इन द फायनल प्लॉट, किंवा फायनल प्लॉटच्या केसमध्ये ओरिजिनल प्लॉट तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नाही, किंवा तशा पद्धतीने आर्बिट्रेटर जे काही डिटरमाइन करेल त्या पद्धतीने आपण अलोकेट करत असतो. म्हणजेच काय? आर्बिट्रेटर रिअलोकेशन बाय ऑथॉरिटी, ऑप्शन सी हा करेक्ट येणार. आणि हा क्वेश्चन बीएमसी च्या एक्झाम मध्ये सुद्धा बघण्यात आला होता, त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ऍज पर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. क्लियर? नेक्स्ट, under the section 66 of the MRTP Act, the effect of the final town planning scheme includes which of the following? Reconstitution of land parcel, vesting of land reserved for a public purpose in the planning authority, extinguishment of a prior land rights inconsistent with the scheme, automatic transfer of titles to the new final plots. Select the correct one. A 1 2 and 3 म्हणजे पहिला दुसरा तिसरा करेक्ट आहे. सेकंड सांगतोय 1 3 and 4. सी सांगतोय ऑल ऑफ दी अबोव. डी सांगतो 2 and 4. जर का तुम्ही सेक्शन नंबर 66 बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ऑप्शन ए बी हा ए बी सी आणि डी हे चारही त्या कंटेंट मध्ये आपल्याला बघायला मिळतं, किंवा इफेक्ट ऑफ फायनल टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत बघायला मिळतात. म्हणजेच काय? चारही ऑप्शन करेक्ट आहे, म्हणून माझ्यासाठी ऑप्शन सी हा करेक्ट येणार, ऑल ऑफ दी अबोव, म्हणून 10 मध्ये सी करेक्ट येणार. क्लियर? नेक्स्ट, which of the following principle is not legally valid in the reconstitution of plot under the TPS? Which of the following principle is not legally valid in the reconstitution of plots under the TPS? Providing access to every reconstituted plot, obviously तो valid आहे, द्यावंच लागेल. Reducing plot area by up to 40%, compulsory acquisition without compensation, ensuring equitable distribution of development benefit. सांगा फास्ट. बघा, प्रोव्हाइडिंग ऍसेस टू एव्हरी रिकॉन्स्टिट्यूट प्लॉट, प्रत्येकाला ऍसेस देणं कंपल्सरी आहे. रिड्यूसिंग द प्लॉट एरिया अप टू द 40%, ऑब्वियसली जो काही प्लॉट एरिया तो 40% रिड्यूस केला, 40 अप टू द 40% पर्यंत रिड्यूस केला जाऊ शकतो, जस्ट फॉर द पब्लिक इंटरेस्ट और पब्लिक पर्पज अम्युनिटीज. कंपल्सरी ऍक्विजिशन विदाउट कॉम्पेन्सेशन हा काय या टर्म मध्ये बसत नाही. एन्शुरिंग द इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ डेव्हलपमेंट बेनिफिट्स, ऑब्वियसली आर्बिट्रेटर त्याच पद्धतीने डिटरमाइन करतो की सगळ्यांना सारखे बेनिफिट्स व्हायला पाहिजे, कोणाचंही त्यामध्ये नुकसान व्हायला नको, किंवा कॉम्पेन्सेशनच्या बेसिसवर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, म्हणून हा डी पण करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन सी जर का बघतो म्हटलं तर हे काय लिगली व्हॅलिड नाही आहे, म्हणूनच काय ऑप्शन सी यासाठी करेक्ट आहे, कारण त्यांनी नॉटच्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणून 11 ला सी करेक्ट. क्वेश्चन नंबर 12 काय सांगतो? द डेव्हलपमेंट चार्जेस लेविड under the TPS are based on. Development charges levied under the TPS are based on market rate of final plots, value of infrastructure provided, betterment value, incremental value of land,
ओरिजिनल लँड ओनर्स इन्कम. सिंपल आहे, थोडं फक्त प्रॉपर लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. क्वेश्चन काय म्हणतो की जे काही डेव्हलपमेंट चार्जेस आहे हे कोणत्या पद्धतीने टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये टाकले जातात, किंवा जे काही डेव्हलपमेंट चार्जेस आहे हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात. तर एक लक्षात घ्या, मार्केट व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट कधीच नसते. क्लिअर. आपण मार्केट फायनल प्लॉटची मार्केट व्हॅल्यूच्या केसमध्ये बघतच नाही, कारण की इन केस ऑफ किंवा स्टार्टिंगलाच तशा पद्धतीचा आपण अज्युम करून टाउन प्लॅनिंग स्कीम कंप्लीट झाली आहे त्याच बेसिसवर बाय द काय म्हणू शकतो त्याला, की सगळ्या पद्धतीचे डेव्हलपमेंट विथ डेव्हलपमेंट रिकॉन्स्टिट्यूशन अज्युम करूनच आपण तो फायनल प्लॉट सुरुवातीलाच अज्युम करतो ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशन, आणि तीच मार्केट व्हॅल्यू जी असेल ती आपण फाइंड आउट करतो. व्हॅल्यू ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडेड नाही. बेटरमेंट व्हॅल्यू आणि इन्क्रिमेंटल व्हॅल्यू ऑफ लँड, या पद्धतीने तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस असतील किंवा डेव्हलपमेंट चार्जेस और त्याला आपण म्हणू शकतो की कॉन्ट्रीब्युशन या फॉर्म मध्ये आपण देऊ शकतो. क्लिअर. सो ऑप्शन सी हा करेक्ट येणार. ओरिजिनल लँड ओनर्स इन्कम हे काही घेणं देणं नाही इथे. क्लिअर. म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येणार क्वेश्चन नंबर 12 साठी. 13 मध्ये काय सांगतायत, अंडर द MRTP when land is vested in the planning authority for a roads or a reservation, the rights of ownership. क्लिअर. क्वेश्चन आहे त्या 40% च्या लँडच्या संदर्भात जी काही पब्लिक पर्पजेस साठी, पब्लिक कंडिशन साठी जी काही लँड प्रोव्हाइड केली जाते त्या संदर्भातला क्वेश्चन आहे मित्रांनो. इज ट्रान्सफर टेम्पररली, रिमेन्स विथ ओरिजिनल ओनर विथ ॲसेस इजमेंट, इज परमनंटली ट्रान्सफर टू द ऑथॉरिटी, is leased for a 99 year. Okay, so let's see टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत काय कंडिशन्स आहेत. तर जी कोणती लँड अप टू द 40% पब्लिक इंटरेस्ट साठी जी काही केली जाते किंवा रिझर्व केली जाते याचे टोटल राइट्स हे प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या नावावर जात असतात. म्हणून काय ऑप्शन सी करेक्ट येणार 13 साठी. क्लिअर. नेक्स्ट 14, अंडर द MRTP Act 1966 the Tribunal of Appeal is constituted by. Under the MRTP Act 1966 the Tribunal of Appeal is constituted by. एक लक्षात घ्या, ट्रिब्युनल ऑफ अपील मध्ये कोण कोण आहे. सो ट्रिब्युनल ऑफ अपील मध्ये कोण आहे, तर एक प्रेसिडेंट असेल, एक आहे तो प्रेसिडेंट आहे, आणि दोन असतील ते ॲसेसर्स असतील. बरोबर आहे. दोन कोण आहे, ॲसेसर्स आहे. प्रेसिडेंट एक आहे, दोन ॲसेसर्स. प्रेसिडेंटला कोण अपॉइंट करतं, स्टेट गव्हर्नमेंट, आणि या ॲसेसर्सला कोण करेल, प्रेसिडेंट अपॉइंट करेल. इन शॉर्ट ट्रिब्युनल ऑफ अपील कोण असिस्टंट किंवा कोण अपॉइंट करतं, स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करेल. इवन दो प्रेसिडेंट दोन केस मध्ये तुम्ही घेऊ शकता. एक तर तो काय बॉम्बे किंवा ग्रेटर बॉम्बेच्या एरियामध्ये असेल तर बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्टचा जो काही जज असेल किंवा प्रिन्सिपल जज असेल तो, किंवा त्याने रिकमेंडेड किंवा प्रिन्सिपल जजने रिकमेंडेड केलेला जो कोणता जज असेल तो, आणि अदर एरियामध्ये जो काही डिस्ट्रिक्ट सिव्हिल कोर्टचा जो काही जज असेल तो, किंवा त्यांनी रिकमेंडेड केलेला दुसरा जज असेल तो. क्लिअर. सो अशा पद्धतीने ट्रिब्युनल ऑफ अपील फॉर्म केलं जातं. ॲसेसर्स जे असतात त्यांना प्रेसिडेंट अपॉइंट करेल ज्या व्यक्तींना प्रॉपर नॉलेज आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशनच्या संदर्भात किंवा आर्किटेक्चरच्या संदर्भात. सो असं नॉलेज असणारा व्यक्तीच तिथे ॲसेसर्स म्हणून घेतला जात असतो. क्लिअर. सो 14 ला बी करेक्ट. Which section of MRTP Act 1960 govern the establishment of Tribunal of Appeal? खालीलपैकी कोणत्या केसमध्ये ट्रिब्युनल ऑफ अपील ला इस्टॅब्लिश केलं जातं, त्याचा सेक्शन नंबर काय आहे ते सांगा म्हणतायत. या दोन सेक्शन खूप, हा सेक्शन तर खूप महत्वाचा आहे, तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. सेक्शन नंबर 72. क्लिअर. आर्बिट्रेटरच्या संदर्भात आहे. आणि सेक्शन नंबर 75 लगेचच येतो, दोन सेक्शन सोडले की 73 74 सोडला की तुम्हाला लक्षात येईल की इथे 75 मध्ये तुम्हाला ट्रिब्युनल ऑफ अपीलला म्हणजे कॉन्स्टिट्यूट करायचं आहे. म्हणून 15 ला डी करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट. ओके, तर मित्रांनो आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या उद्याच्या सेकंड पार्ट मध्ये, ज्यामध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन भेटूया. आणि क्वेश्चनची लेवल यासाठी लो आहे, मीडियम आहे आणि हार्ड राहील, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स तो परफेक्टली बिल्ट व्हायला पाहिजे. त्या संदर्भात अशा पद्धतीने हे MCQ मॅरेथॉन तुमच्यासाठी प्रिपेअर केलेला आहे. क्लिअर.